मागील 3-4 दिवसापासून आपण बघितलं असेल की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी कडनं आमचे काँग्रेस पक्षाचे नेते, विधिमंडळाचे नेते सन्मान्य सोनिया गांधीजी असतील, विरोधी पक्ष नेता संसदेतले राहुल गांधीजी असतील, यांच्या विरोधात जशा पद्धतीने चौकशी सुरू आहे. आता खरं म्हणजे हे पूर्ण प्रकरण सूडबुद्धीने भाजप सरकार जेव्हा जेव्हा घाबरते, जेव्हा जेव्हा त्यांना भीती वाटते आणि सर्वात जास्त ते आमचे नेते राहुल गांधी यांना घाबरतात. त्यामुळे जेव्हा पण त्यांना काही, आता तुम्हाला माहित असेल नुकताच गुजरातमध्ये 2 दिवसाचं पक्षाचं अधिवेशन झालं. या सगळ्या गोष्टींना भीती घेऊन पुन्हा ते ईडीला समोर करतात. आता हे ईडीचं प्रकरण इतकं खोटं आहे. 2011ला हे प्रकरण जेव्हा सुब्रमण्यम स्वामींनी हे प्रकरण टाकलं होतं, त्याच्यानंतर ही जी नॅशनल हेराल्ड कंपनी असेल, त्याची एजीएल जी सिस्टर कंपनी असेल आणि यंग इंडिया जी आहे, हे सर्व जे टेक्निकल गोष्टी आहे हे कुठेच याच्यामध्ये पैशाचा व्यवहार नाहीये, कुठे मनी नाहीये, कुठे लॉन्ड्रिंग पण नाहीये. तर हा ईडीचा कुठं विषय पण होत नाही, पण कुठेतरी एक विषयाला घेऊन वारंवार टॉर्चर करायचा प्रयत्न हे आमच्या नेत्यांना करत आहे. पण मी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो की आमचे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या घरात 2 शहादत झालेली आहे आणि काँग्रेस पक्ष ब्रिटिशांच्या विरोधात लढलाय. त्यामुळे अशा दबाव तंत्रामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता बिलकुल खचून जाणार नाही. त्यांना असं वाटत असेल की आपण म्हणजे हुकुमशाहीच्या पद्धतीने यांना घाबरवू, पण आमचे नेते बिलकुल घाबरणार नाही आणि जे त्यांना करायचं असेल त्याच्या सामोरं जाण्याची काँग्रेस पक्ष तयारी ठेवते. त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे ठाण्याला, कारण की आज ठाणे जिल्ह्याचे एकंदरीत सर्व जिल्हाध्यक्षांचे संघटित आंदोलन ठाणे कलेक्टर ऑफिसला झालं आणि त्यासाठी उल्हासनगरचं प्रतिनिधित्व म्हणून मी व माझे सर्व सहकारी या आंदोलनाला आलोत आणि आम्ही इकडे जोरदार या भाजप सरकारचा, या नरेंद्र मोदी व अमित शहा च्या या हुकुमशाहीचा विरोध करण्यासाठी इथे सर्व जमलो आहात आणि त्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करत आहे. आणि ही जी ईडीची कारवाई भाजप जी करत आहे ती अक्षरशः चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा इथे निषेध करतो.